आम्ही आता पिठापूर येथे आलेलो आहोत आणि श्रीपाद श्री वल्लभ यांच्या मंदिरात आहोत। या कलियुगात हरिहर ब्रह्मा त्रयमूर्ती भगवान दत्तात्रेयांचा प्रथम अवतार पिठापूर येथे सुमती महाराणी आणि अप्पलराज शर्मा यांचे घरी 1320 मध्ये झाला। श्रीपादांच्या आज्ञेने श्री शंकर भट्ट श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे समकालीन नावाच्या कन्नड ब्राह्मणाने लिहिलेल्या श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींनी म्हटल्याप्रमाणे काही शतकानंतर माझे मातामह बापनाचार्यांच्या 33वी पिढीच्या काळात श्रीधर स्वामींच्या परंपरेतील शिष्य श्री सज्जनगड रामस्वामी हे माझ्या जन्मस्थानी माझ्या दिव्य पादुका स्थापन करतील आणि तेथे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान निर्माण होईल। कालांतराने तेथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी गुरु दत्तात्रेय स्वामी श्री नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्ती स्थापित केल्या जातील असे श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृतात म्हटले आहे। चरित्रामृतात मध्ये लिहिल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या दिव्य पादुका श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान येथे सन 1988 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या कृपेने सद्गुरू श्री रामस्वामी यांच्या हस्ते स्थापन झाल्या। पुढे 1992 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी श्री गुरु दत्तात्रेय स्वामी आणि नरसिंह सरस्वती स्वामी यांच्या मूर्ती विराजमान झाल्या। श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींच्या चरित्रामृतात सांगितल्याप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थान स्थापनेनंतर काही वर्षांनी श्री मल्लादी गोविंद दीक्षितुल्लू 2001 मध्ये श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानम येथे आले आणि श्री शंकर भट्टाने लिहिलेले श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत श्रीपादांना अर्पण केले। श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र सर्वांना कळावे म्हणून महासंस्थानने तेलुगूमध्ये 200 मध्ये छापून प्रकाशित केला। पुढे हा ग्रंथ श्रीपाद वल्लभ यांच्या आज्ञेने संस्थानच्या विनंतीवर श्री हरिभाऊ नितोरकर महाराज यांनी सर्वप्रथम मराठीत अनुवाद करून 2007 मध्ये प्रकाशित केला। या मंदिरामध्ये रोज पहाटे 5 ते 6 पादुका दर्शन म्हणजे मूळ पादुका आपल्याला दर्शन घ्यायचं असेल तर पहाटे 5ला उठून आपल्याला मंदिरात जावे लागते। मंदिराच्या जवळच आपल्याला राहण्याची व्यवस्था आहे। भक्तनिवास अतिशय सुंदर आहे। मंदिरामध्ये सकाळी आपण पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर बरोबर 7 वाजता आपण जर आपल्याला अभिषेक करायचा असेल तर आपण पावती करू शकतो। शिवाय आपल्याला पालखी जर करायची असेल तर आपल्याला 11 वाजता तिथे पालखी करता येते। अभिषेकासाठी 100 रुपये साधा अभिषेक आणि 500 रुपयाला रुद्राभिषेक आहे आणि पालखीसाठी 200 रुपये द्यावे लागतात। त्याशिवाय गोपूजा इथं करता येते आणि मंदिराच्या बाहेर गेल्यानंतर आपल्याला सकाळी चहा मिळतो। त्याशिवाय मंदिराचं अन्न छत्र आहे, तिथे सकाळी चहा आणि नाश्त्याची सोय आहे। सकाळी 8 वाजता नाश्ता सुरू होतो आणि नंतर 9 ते 9:30 आपल्याला पावतीप्रमाणे अभिषेक केला जातो। या मंदिराच्या बाहेर एक मूर्ती श्रीपाद श्रीवल्लभांची आहे आणि एक नरसिंह सरस्वती महाराजांची मूर्ती आहे। त्याला पार बसलेला आहे। त्या कुटुंबाच्या झाडाला आणि नंतर आपण मंदिरामध्ये समोर गेल्या गेल्या आपल्याला एका बाजूला एका बाजूला नरसिंह सरस्वती महाराजांच्या मूर्ती केलेल्या आहेत। तसेच हे मंदिर अतिशय पवित्र आणि सुशोभित असं मंदिर असून ते आपल्याला सेवा करता येते। बरेच गुरुचरित्राचं नारायण देखील करतात आणि ते मंदिराच्या बाजूला नारायण आम्ही इथे श्रीपाद श्रीवल्लभ महाराज यांच्या मंदिरामध्ये पिठापूर येथे आलेलो आहोत। इथे बाहेरच्या बाजूला 2 वृक्ष असून त्या वृक्षाच्या खाली पारावर श्रीपाद श्रीवल्लभ यांची मूर्ती बसवलेली आहे आणि इथे रोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि हे आंध्र प्रदेशमध्ये असलेलं पिठापूर सर्वत्र प्रसिद्ध आहे। श्रीपाद श्रीवल्लभ त्वं सदैव श्रीदत्तास्मान् पाहि देवादिदेव भावग्राह्य क्लेशहारीन् सुकीर्ते घोरात् कष्टात् दुरास्मान् नमस्ते त्वं न माता त्वं पिता प्तोतिपस्त्वं त्राता विवक्षें पृच्छद्गुरुस्त्वं तं सर्वस्वनु प्रभोषमूर्ते घोरात् कष्टात् दुरास्मान् नमस्ते पापं तापं व्याधिमादिं च दैन्यं भीतिं क्लेशं त्वं हराशत्वधन्यं त्रातारोन्मेक्षैशास्त्रज्योते घोरात् कष्टात् दुरास्मान् नमस्ते नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता त्वतो देवत्वं शरण्यो कहर्ता
कुर्वाते अनुग्रहं पूर्णराते घोरात् कष्टात् दुरास्मान् नमस्ते धर्मे प्रीतिं सन्मतिदेव भक्तिं सत्संगाप्ति देहि भुक्तिं च मुक्तिं भावासक्तिं च अखिलानन्दमूर्ते घोरात् कष्टात् दुरास्मान् नमस्ते श्लोकपञ्चकमेतद्यो लोकमङ्गलवर्धनं प्रपटिनियुक्त भक्त्या सश्री दत्तप्रेव्यवत श्री गुरुदेव दत्त की जय। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्री गुरुदेव दत्त। मंदिराच्या मागे अन्नछत्र असून इथे रोज सकाळी 8 वाजता सर्वांना मोफत नाश्ता दिला जातो। तसेच सकाळी दुपारी आरती झाल्यानंतर 12 ते 2 आपल्याला इथे प्रसाद असतो आणि संध्याकाळी देखील आरती झाल्यानंतर साधारण 8:30 ते 10 वाजेपर्यंत येथे सर्वांना मोफत महाप्रसादाचं वाटप केलं जातं। आणि अशा प्रकारे पिठापूरमध्ये लोक इथे भक्तनिवासमध्ये राहून सेवा करतात। काही लोक 2-3 दिवस देखील इथे राहायला येतात आणि या गावामध्ये श्रीपाद श्रीवल्लभांचं घर आहे। तसेच इथे गोदावरी नदी आहे आणि हे मंदिर फार प्रसिद्ध आहे आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणून हे मंदिर सर्वत्र ओळखलं जातं।